नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयाचा वनवास संपला। नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश। रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ। गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय अवस्थेत असलेल्या महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे। लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री सुनील शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या मार्गातील अडथळे दूर झाले असून आज या रस्त्याच्या कामाचा नारळ फोडून रीतसर शुभारंभ करण्यात आला। या निर्णयामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। महाबळेश्वरचे ग्रामीण रुग्णालय हे केवळ शहरासाठीच नव्हे तर तालुक्यातील 105 गावातील जनतेच्या आरोग्याचा मुख्य आधार आहे। दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी येत असतात। मात्र गेल्या काही वर्षांपासून रुग्णालयाचा अंतर्गत रस्ता पूर्णपणे उखडला होता। मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे रुग्णवाहिका आणि इतर वाहनांना ये-जा करणे जिकरीचे झाले होते। रस्त्यावरील धुळीमुळे श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। या गंभीर समस्येची दखल घेत नगराध्यक्ष श्री सुनील शिंदे यांनी प्रशासकीय स्तरावर या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला। रुग्णांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या मूलभूत सुविधेसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणे आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने या कामाचा मार्ग मोकळा झाला। रुग्णांना मिळणार मोठा दिलासा। आज झालेल्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना नागरिक आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला। खराब रस्त्यामुळे होणारी धूळ आणि अडथळे आता दूर होणार असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना ने-आण करणे अधिक सोयीचे ठरणार आहे। रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुलभ सुविधा मिळणे हा आमचा अधिकार आहे। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे होणारा त्रास आता कायमचा दूर होणार असून दर्जेदार कामाला प्राधान्य दिले जाईल, असे मत श्री सुनील शिंदे, नगराध्यक्ष महाबळेश्वर नगर परिषद यांनी व्यक्त केले। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी राजेश सोंडकर, महाबळेश्वर। नगराध्यक्ष शिंदे साहेब, इतर मान्यवर आणि मित्र, आपल्या ह्या ग्रामीण रुग्णालयात आज आपण सर्वजण आलात। या रस्त्याच्या दुरुस्तीच्या शुभारंभ प्रसंगी त्याबद्दल मी आपणा सर्वांचे, विशेषतः नगराध्यक्ष साहेबांचे आभार मानतो। त्यांचं सहकार्य आम्हाला नेहमीच प्राप्त असतं, यापुढेही ते प्राप्त राहणार आहे असा मला विश्वास आहे। या ग्रामीण रुग्णालयाला आपल्या सर्वांच्या सहकार्यानं एक महाआरोग्य पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा 8 दिवसापूर्वी मुंबई येथे प्रदान करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर एड्स ह्या कार्यक्रमाअंतर्गत आपलं सर्वोत्कृष्ट ग्रामीण रुग्णालय म्हणून याची निवड झालेली आहे। आपण सध्या एक IOPD देखील सुरू केलेली आहे आणि वर आता त्या कोपऱ्यावर, जिथे खाली रस्ता जातो तिथल्या कोपऱ्यावर आता नवीन बांधकाम हे आपलं युनिट सुरू करत आहे आणि तिथे डायलिसिसची सोय देखील मोफत करणार आहे। माझी आपणा सर्वांना विनंती की आपल्याच भागातले उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब आहेत आणि त्यांची आपल्या ग्रामीण रुग्णालयानं आपल्या भागामध्ये आस्था आहेच। आपण सर्वांनी जर तिथे डिमांड केली तर आपल्याकडे CT स्कॅन मशीन आणि आपल्याकडे एन्जिओग्राफी, करोनरी एन्जिओग्राफी मशीन आणि त्याचे सगळं स्टाफ उपलब्ध होऊ शकतो। आपल्या सर्वांनी मागणी केली तर ह्या गोष्टी होऊ शकतात आणि त्याचं सोय इथं पोलादपूरपासून ते तापोळापर्यंतच्या सगळ्या जनतेला होईल। आता सध्या काय होतं की रुग्ण आले की आम्ही प्राथमिक उपचार करून त्यांना साताऱ्याला पाठवावं लागतं, तर साताऱ्याला जायला साधारणतः 1.5 तास लागतो आणि त्याच्यामध्ये बरेचसे रुग्णाला। नमस्कार। आज महाबळेश्वरच्या जनतेने लोकनियुक्त अध्यक्ष माननीय सुनील लक्ष्मण शिंदे यांना बहुमताने निवडून दिले। सर्व त्यांच्या टीमला महाबळेश्वरच्या जनतेने राष्ट्रवादीचा ग्रुप पूर्ण आघाडी, म्हणजे राष्ट्रवादीचे नाही पण महाबळेश्वरच्या राष्ट्रवादीचे पूर्ण नगरसेवक व नगराध्यक्ष बहुमताने निवडून आले। हे जनतेचे मी पहिले आभार मानते आणि जनतेने जे आमच्या पुढं प्रश्न ठेवलेले आहेत
ते 5 वर्षामध्ये आम्ही पुरे करू आणि महाबळेश्वरचं नंदनवन करू. संपूर्ण टीम विश्वासू आहे. आम्हाला प्रशासकाची बी साथ मिळेल, जनतेची बी साथ हवी आणि अध्यक्ष आमचे चांगले आहेत. आम्ही अध्यक्षांना संपूर्ण पाठिंबा देऊन एकमताने महाबळेश्वरचा विकास करू एवढं मी बोलते आपल्याला.